बांधकाम कामगारांची पायी दिंडी लॉंग मार्च यशस्वी. श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे सरकारकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य. जमिनी नावार करण्यास तत्वतः सहमती. वन्य प्राण्यांच्या नुकसानीत जास्त भरपाई देण्याचा निर्णय. आशा वर्कर पगारवाढ. बांधकाम कामगार योजना पुन्हा सुरू आणि मेडिक्लेमसह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर. मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. मुख्य बातमी. बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे झालेल्या चर्चेनंतर शासनाकडून अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. आज ज्यांच्या ताब्यात जमिनी आहेत त्या त्यांच्या नावावर तळ जमिनी संबंधित प्रश्न देखील मार्गी लावून त्या नागरिकांचे जे नुकसान होत आहे त्यासाठी अधिक भरपाई देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक नजराना भरून प्रस्ताव सादर केल्यास त्यावर कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले. अशा वर्करांनी 3 महिने संप केला तरी पगारवाढ झाली नव्हती. मात्र या पायदिंडीच्या माध्यमातून त्यांचाही प्रश्न गांभीर्याने घेत पगारवाढ करण्याचे मान्य करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांसाठी बंद करण्यात आलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑपरेशन वगळता इतर सर्व आजारांवर मेडिक्लेम सुविधा मंजूर करण्यात आली आहे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा पगार 2.5 वाढवण्याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांनी शिक्षण मंत्र्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय इतर काही मागण्या देखील सकारात्मक पद्धतीने मान्य करण्यात आल्या आहेत. हा मंदिराचा परिसर सोडण्याच्या आत आम्ही गोळा करणार, ते आपल्याकडे देणार. त्याच्यात काही अर्ज आता कालपर्यंत आले किंवा राजूपर्यंत होते असे काही वाहते, पण ते आम्ही आपल्याकडे देऊ. तेवढ्या अर्जाच्या फाईल या नगरवरून आपण प्राप्त करून घेणार, तिथं पुढे ठेवल्या ती प्राप्त करून घेणार आणि याचे सत्यताच्या फाईलची आहे का नाही नवीन ताब्यात दोन पुरावे जोडलेत का, त्याच्यात काय काय अर्ज कोणी शेरा मारलाय, हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अजित नवले तसेच बांधकाम संघटनेचे सरचिटणीस श्री नंदू डहाणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कामगारांच्या एकजुटीमुळे आणि सातत्यपूर्ण संघर्षामुळेच या मागण्या मान्य झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ही होती बांधकाम कामगारांच्या पायी दिंडी लॉंग मार्च संदर्भातील महत्त्वाची बातमी. जिल्हा प्रतिनिधी दत्ता जोगदंड, राजर्षी न्यूज. अशा जन आंदोलन, कामगार प्रश्न आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याशी संबंधित बातम्यांसाठी आमच्या राजर्षी न्यूज यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा आणि ही बातमी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत आणि ग्रुप्समध्ये शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत.